नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश आणि जर तुम्हा लोकांना व्यवसाय टाकायचा आहे किंवा व्यवसायामध्ये खूप सक्सेसफुल व्हायचं आहे, तर ही एक छोटीशी स्टोरी ऐका. याच्यामधून तुम्ही एक गोष्ट घेऊन जाशाल, जी तुमचा व्यवसाय वाढवण्यामध्ये खूप उपयोगी पडेल. एक दिवस मी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो काही कामानिमित्ताने आणि बाहेर आलो, मला चहा प्यायचा होता. इकडे-तिकडे बघितलं, मला चहाचं दुकान दिसलं नाही. मला दिसलं उसाच्या रसाचं दुकान. मी त्याला म्हणलं, "एक उसाचा रस द्या." आणि प्राईस थोडी जास्तच होती. आता आपण लोकं यार थोडासा प्राईस जास्त आणि थोडंसं इकडे-तिकडे बघितलं, मला चहाचं दुकान दिसलं. सो मी गेलो चहाच्या दुकानाकडे आणि त्यांना चहाची ऑर्डर दिली. हा मुलगा आला आणि मला बोलायला लागला, तुम्ही उसाच्या रसाची ऑर्डर दिली आहे, उसाचा रस घ्या वगैरे, काढलाय आता, तो काळा पडेल," असं-तसं. मी असा विचार केला, "हां यार, तो बोलतोय ते बरोबर आहे आणि घ्यायला हवाय, कशाला कोणाचं नुकसान करायचं, राईट?" आपण असा विचार करतो. तर मी बोललो, "ओके." आणि मग मी गेलो आणि थांबलो. तर तो मला खूप काही-काही अ, बोलत होता, की "काय तुम्हाला कळत नाही का? असं-तसं, हे ते आणि ऊसाचा रस काळा पडतो." माझ्या मनावर मला जर असं वाटलं असतं, तर मी डिनाय पण करू शकत होतो. डिनाय पण करू शकत होतो, की "भाई मला नकोय तुझा ऊसाचा रस, मला चहाच प्यायचा आहे. एकतर तू प्राईस पण जास्त सांगितली आणि तू खूप बोलतोयस." सो ठीक आहे, मी घेतला उसाचा रस, पीत होतो. पीत असताना पण तो मला फालतू काहीतरी बोलत होता आणि मी त्याला काय बोललो माहिती आहे? आणि मला वाईट काय वाटलं माहिती आहे? तो मुलगा मराठी होता. म्हणजे मला वाईट ह्यासाठी वाटलं, की माझा एक्सपिरियन्स एवढा खराब होता त्या दुकानावर आणि मी असा विचार केला, मी इथे किती वेळा आलो ना, कारण मला बऱ्याचदा तिकडे जायला लागणार आहे. मी याच्याकडून रस नाही पिणार. मी चहा पिईन, मी एक वेळेस काहीच पिणार नाही, पण मी याच्याकडून उसाचा रस पिणार नाही. मी त्याला पण सांगितलं, "मित्रा, तुझ्यामुळे, तुझ्या अशा बोलण्यामुळेच आपले लोकं मागं आहेत. तुला जर व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे आणि तुला ग्रो करायचं तर कमीत कमी तुझं बोलणं गोड ठेव, जीभ गोड ठेव." आय डोंट नो त्याने हा सल्ला ऐकला नाही ऐकला. पण मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, की जर तुम्हाला कोणत्याही व्यवसायामध्ये सक्सेसफुल व्हायचं आहे ना, स्पेशली मराठी लोकांना, बाकी लोकांना एक्स-वाय-झेड कम्युनिटी असते त्यांची, जी त्यांना गाईड करते. पण आपले लोकं माहीत नाही का, म्हणजे स्वतःला असं प्रेझेंट करतात, की मी खूप मोठा भाई आहे आणि मी खूप काहीतरी आहे आणि गोड बोलत नाही. जे समोरचं जे कस्टमर असतं ना, त्याला बेस्ट एक्सपिरियन्स देत नाही. त्यामुळे लोकं नेक्स्ट टाईम त्यांच्या दुकानावर जाण्यासाठी विचार करतात. सो ही एक छोटीशी स्टोरी आहे. मला खूप वाईट वाटलं यार. मला प्रचंड वाईट वाटलं. ही स्टोरी शेअर करण्यामागचा हाच एक छोटासा उद्देश आहे, की तुम्ही प्लीज ह्या बेसिक गोष्टींवर फोकस करा आणि मी पण थोडा माझा पण बिझनेस माइंडसेट, स्टार्टअप माइंडसेट असल्यामुळे मी हे ठरवलं पाहिजे. मी काही करेल, पण मी समोरच्या व्यक्तीशी